नमस्कार मित्रांनो, आजची कथा नगर येथील आहे. तर चला बघूया आजची ही कथा. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातलं एक छोटस गाव होतं विठ्ठलवाडी. हे गाव डोंगर दऱ्यांनी वेढलेलं एक शांत गाव होतं. गावातल्या रस्त्यावर सकाळी भल्या पहाटेच भाजीवाले हाक देत फिरायचे. लोक उठून बाजाराच्या दिशेने जायचे. घराघरातून स्वयंपाकाच्या वासांनी वातावरण भरून जायचं. त्या गावात शंकर नावाचा एक शेतकरी राहत होता. शंकर मेहनती होता. तो शेतात दिवस रात्र कष्ट करायचा. त्याचं लग्न सुमनशी झालं होतं. सुमन वयाच्या 25ली होती. तिचं रूप साधं पण डोळ्यात एक वेगळं आकर्षण होतं. ती गावात सगळ्यांना नम्रपणे बोलायची, काम नीट करायची, पण मनाच्या आत मात्र एक पोकळी होती. कारण शंकर बहुतेक वेळा शेतात किंवा बाजारात व्यस्त असायचा. घरी येऊन थकून झोपायचा. त्यामुळे सुमनचं मन अनेकदा एकटं पडल्यासारखं व्हायचं. तिच्याकडे तो लक्ष देत नसे. त्यामुळे तिला कुठेतरी एकटेपणा वाटत असे. गावाच्या बाजारात दररोज राजू नावाचा तरुण भाजी विकायला यायचा. राजू साधारण 20-22 वर्षाचा, उंच, गोरा आणि तंदुरुस्त होता. त्याचे डोळे खट्टाळ पण निरागस होते. त्याच्या हसण्यात एक वेगळी ओढून घेण्याची आकर्षण होतं. स्त्रिया त्याच्याकडून भाजी घेताना नकळत त्याच्याकडे बघत राहायच्या. राजू बोलण्यात गोड होता म्हणून त्याची दुकान नेहमी गजबजलेली असायची. एकदा सकाळी सुमन भाजी घ्यायला गेली तेव्हा राजूने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय घेणार वहिनी? आणि सुमन हसत उत्तरली, आज मला मिरची आणि भेंडी दे, पण ताजी असली पाहिजे. राजूने पटकन टोपलीतून भाजी उचलली आणि तिच्या हातात देताना त्याच्या बोटाचा हलकासा स्पर्श तिच्या हाताला झाला. सुमनच्या अंगावर शहारा आला. तिला आश्चर्य वाटलं की इतक्या छोट्याशा स्पर्शाने तिच्या मनात वेगळं काहीतरी उमटलं आहे. राजूने मात्र नकळतच हसत भाजी दिली आणि म्हणाला, वहिनी, तुमच्यासाठी नेहमी ताजीच भाजी देतो, त्यामुळे मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही. त्या दिवसानंतर सुमन रोज काहीतरी कारण काढून बाजारात जायची. कधी आलं हवं म्हणून, कधी टोमॅटो संपले म्हणून, तर कधी भाजी बरी नाही म्हणून. आणि प्रत्येक वेळेला ती राजूकडूनच भाजी घ्यायची. राजूही आता तिच्या नजरा ओळखायला लागला होता. दोघांच्या डोळ्यातून बोलणं सुरू झालं होतं. बाजारात गर्दीतही ते दोघे एकमेकांना नजरेनेच हसत हाय करायचे आणि सुमनला दिवसाचा तो क्षण खूप आवडायला लागला होता. हळूहळू दोघं बोलू लागले होते. सुमन म्हणायची, राजू, आज खूप गरमी आहे, आणि राजू लगेच हसत उत्तर द्यायचा, हो वहिनी, तसं तर खूप गरमी आहे, पण तुम्ही जेव्हा हसता तेव्हा थोडं थंडगार वाटतं. हे ऐकून सुमनच्या गालावर लाली यायची. ती लगेच नजर वळवायची, पण तिच्या मनात आता एक वेगळं आकर्षण तयार होऊ लागलं होतं. एका दिवशी पावसाळ्यात जोरदार पाऊस आला होता. गावाच्या बाजारात थोडी गर्दी होती, पण पाणी साचल्यामुळे सगळे घाईघाईत भाजी घेत होते. सुमन पावसात भिजत राजूकडे गेली होती. तिचे केस भिजून गालापर्यंत चिटकलेले होते. राजूने तिला पाहिलं आणि हसत म्हणाला, वहिनी, तुम्ही पूर्ण भिजून गेलेले आहात. तुम्हाला थंडी वाजत असतात तर चला या टपरीखाली थोडं उभं राहू. सुमन लाजत तिथे उभी राहिली, पण तिच्या मनात वेगळाच आग तिला जाणवत होती. राजूने तिच्या हातातून भाजीची पिशवी घेतली आणि हलक्या आवाजात म्हणाला, तुम्ही जेव्हा ओल्या होतात तेव्हा तुम्ही खूप सुंदर दिसतात आणि तुमचं शरीर पण खूप सुंदर दिसतं. सुमनचं हृदय धडधडायला लागलं होतं. तिला वाटलं की आता ती स्वतःला थांबवू शकणार नाही, पण तिने कसं बसं स्वतःला सांभाळलं आणि त्या दिवशी दोघं थोडा वेळ पावसात उभे राहिले. त्यांच्या हाताचा हलका स्पर्श पुन्हा झाला आणि सुमनच्या मनातलं दडलेलं आकर्षण आता उघड होऊ लागलं होतं. ती घरी आली तरी सतत राजूचे विचार तिला येत होते. शंकर घरात थकलेला झोपलेला होता, पण सुमनच्या मनात मात्र आता नवी गोष्ट उलगडत चालली होती. पुढचे काही दिवस त्यांनी आणखी जवळगी साधण्याला सुरुवात केली. राजूने एकदा तिला विचारलं, वहिनी, तुम्ही रोज फक्त माझ्याकडूनच भाजीपाला का घेतात? तुम्हाला काही हवं असतं का माझ्याकडून? मी तुम्हाला आवडतो का? गावात इतर भाजीवाले पण आहेत. तुम्ही त्यांच्याकडून भाजीपाला का घेत नाही? इतर दुसरी दुकानेही आहेत. सुमनची नजर चुकूनही उत्तर देऊ शकली नाही. तुझ्याकडे भाजी नेहमी ताजी असते, पण आतून तिला माहिती होतं की ती फक्त राजूला भेटण्यासाठीच तिथे जाते. दोघं आता वेगवेगळ्या गप्पा मारू लागले होते. छोटे छोटे संवाद त्यांच्या नात्याला खोलवर नेत होते.
एकदा राजूने तिला हळू आवाजात विचारलं, वहिनी तुम्ही आनंदात आहात ना? तुमचं आयुष्य सगळं छान चाललंय ना? सुमनने क्षणभर शांत राहून मग उत्तर दिलं, सगळं ठीक आहे, पण काहीतरी रिकामं वाटतं आतून. राजूने तिच्या डोळ्यात बघितलं आणि त्याला कळालं की ही स्त्री खऱ्या अर्थाने एकटी आहे. जरी तिचं लग्न झालेलं असलं तरी तिला जे सुख पाहिजे आहे ते तिला मिळत नाही आहे. तिच्या मनात काहीतरी अधुरं आहे हे तिला कळत होतं. त्या दिवसानंतर दोघं गल्लीतल्या एका कोपऱ्यात भेटायला लागले होते. लोकांना न कळता ते दोघं गप्पा मारायचे, हसायचे. कधी तिच्या ओल्या खिसावरून राजू हलकसा हात फिरवायचा, तर कधी ती त्याच्या हाताला धरून ठेवायची आणि मग दोघांचं मन जास्त बोल्ड आणि जवळगी साधायला लागलं होतं. सुमन आणि राजूची गुप्त भेटी आता वाढू लागल्या होत्या. गावातल्या गल्लीत जेव्हा कोणी दिसणार नाही अशा ठिकाणी ते थांबायचे. कधी कधी शंकर शेतात असेल तेव्हा सुमन कामाच्या नावाखाली बाहेर पडायची आणि सरळ राजूकडे यायची. पहिल्यांदा ते एका ओस पडलेल्या चाळीत भेटले, जिथे 4 भिंती होत्या, छप्पर पडलेलं होतं. पण त्यांच्यासाठी ती जागा जणू स्वर्गासारखी होऊन गेली होती. कारण त्यांना जी सुख हवं होतं ते त्या खोलीमध्ये मिळवू शकत होते. सुमन आत शिरली तेव्हा तिच्या मनात भीती होती, पण राजूने तिचे हात घट्ट धरले आणि हलक्या आवाजात म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे ना. सुमनचे हृदय धडधडत होते. तिने हळूच डोळे मिटले आणि राजूने तिच्या होठावर पहिला किस केला. तो किस इतका लांब आणि खोल होता की सुमनच्या शरीरातून वीज गेल्यासारखी झाली. तिने पण त्याच्या मानेमध्ये हात घातला आणि त्याला जवळ ओढलं आणि त्याला घट्ट धरून तिने पण त्याला किस केलं. त्या किस नंतर त्यांनी दोघांनी एकमेकांचे कपडे काढले आणि त्या रात्री त्यांनी आपली वासना पूर्ण केली. पहिल्यांदा सुमनने तिच्या आयुष्यातला इतका आनंद अनुभवला होता. शंकरने कधीच तिला अशी फिलिंग दिली नव्हती. तिच्या अंगातली प्रत्येक इच्छा त्या दिवशी पूर्ण झाली होती आणि राजूच्या डोळ्यात तिने एक प्रेमळ भावना बघितली होती, जी तिला कधीच तिच्या नवऱ्याकडून मिळाली नव्हती. अशातच हळूहळू त्यांचं नातं आता गुप्ततेच्या पलीकडे जाऊ लागलं होतं. सुमन सतत राजूचा विचार करू लागली होती. ती घर काम करत असली तरी तिच्या डोक्यात राजूचे हात, राजूचे होठ, राजूचे स्पर्श फिरत राहायचे. रात्री शंकर शेजारी झोपलेला असला तरी तिच्या सुमनच्या डोळ्यासमोर फक्त राजू दिसायचा. तिने डोळे मिटले की राजूची मिठी आठवायची, त्यांनी केलेला किस आठवायचा. एकदा शंकरला काही दिवसासाठी गावाबाहेर जावं लागलं होतं. तेव्हा सुमनने राजूला सरळ घरी बोलावलं होतं. गावातल्या सगळ्यांना सांगितलं की शंकर कामानिमित्त बाहेर गावी गेला आहे. मी एकटी आहे. काम खूप आहे, पण प्रत्यक्षात तिला राजू सोबत वेळ घालवायचा होता. त्या रात्री राजू आला तेव्हा सुमनने सुंदर नऊवारी साडी नेसली होती. डोळ्यांना काजळ लावलं होतं आणि केस मोकळे सोडले होते. राजूने तिला पाहिलं आणि तो थक्क झाला. त्याने तिला विचारलं, वहिनी तुम्ही तर स्वप्नातल्या परीसारखे दिसत आहात. सुमन हसली आणि त्याचा हात धरून आत नेलं. दोघं आता घराच्या खोलीत आले होते तेव्हा वातावरण वेगळं झालं होतं. दिवा मंद होता. बाहेर पावसाची सर चालू होती आणि घरात दोघांच्या श्वासाचा आवाज. राजूने तिला जवळ घेतलं आणि मिठीत ओढलं. तिच्या गळ्यावर किस केलं. सुमनने त्याला परत ओठावर किस केलं आणि दोघे हळूहळू एकमेकांमध्ये विरघळले. त्या रात्री त्यांनी आपली वासना पूर्ण केली, पण यावेळी अधिक उष्णतेने आणि उत्कंठेने. त्यांनी प्रत्येक स्पर्श, प्रत्येक किस जास्त खोल, जास्त उष्ण होत होते. सुमनने आपले सगळे बंधन तोडले आणि राजूला पूर्णपणे स्वतःकडे सामावून घेतलं. हे अफेअर आता दिवसेंदिवस वाढत होतं, पण गावात चर्चा होऊ लागली होती. लोकांना आता शंका यायला लागली होती की सुमन आणि राजूचं काहीतरी चाललं आहे. एका दिवशी शंकरलाही कानावर आलं की त्याची बायको राजूकडे वारंवार जाते. त्याने सुमनला विचारलं, पण सुमनने थेट नकार दिला. तिने सांगितलं की मी फक्त भाजी घ्यायला जाते. पण शंकरला शंका आली होती आणि शेवटी एकदा शंकरने अचानक घरी यायचं ठरवलं आणि त्याने सुमनला राजूसोबत रंगेहात पकडलं होतं. दोघं एकमेकांच्या मिठीत होते तेव्हा शंकरच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याने रागाने ओरडायला सुरुवात केली, पण सुमन घाबरली नाही. ती रडत म्हणाली, शंकर, तू मला कधी वेळ दिला नाहीस, म्हणून तू मला कधी समजून घेतलं नाही. मी एकटी पडली होती आणि राजूने मला समजून घेतलं. माझ्या आयुष्यातली पोकळी त्याने भरून काढली. शंकर संतापल्याने
राजूवर धावून गेला. दोघात मारामारी झाली. शेवटी ही गोष्ट थेट गावात पोहोचली आणि ग्रामपंचायतीत नेली गेली. गावात सगळ्यांसमोर सुमनने कबूल केलं की हो, मला राजू सोबत प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते, कारण मला त्याने शारीरिक सुख दिले जे मला माझ्या नवऱ्याकडून मिळत नव्हते. माझ्या आयुष्यात प्रेम नव्हतं. आणि हे ऐकून सगळे गावकरी थक्क झाले. शंकरला राग आला, पण त्याने समजून घेतलं की चूक त्याचीही आहे, कारण त्याने कधी बायकोला वेळ दिला नाही. ग्रामपंचायतीने निर्णय दिला की शंकर आणि सुमन लग्न टिकवायचं असेल की नाही हे ते स्वतः ठरवू शकतात. शंकरने ठरवलं, पण शंकर म्हणाला, जर तिला राजू हवा असेल तर मी मोकळं सोडतो तिला. गावातला माहोल शांत झाला, पण सुमन आणि राजूचं प्रेम मात्र अजूनही जळत राहिलं होतं. अशा प्रकारे ही कथा संपली, जिथे एका साध्या गावातील वहिनी आणि भाजी विक्रेत्याचं अफेअर प्रेमात बदललं होतं. वाचनातून नात्याचं प्रेम गेलं आणि सगळ्यांसमोर उघडही झालं. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. धन्यवाद. आणि तुमचे जर काही सुझाव असतील तर ते तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि सुचवू पण शकतात. धन्यवाद.